श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 2 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. तर उद्या 5 डिसेंबरला मार्गशीर्षमधील पहिला गुरुवार आहे. आता या मार्गशीर्ष गुरुवारी जर आपण काही पूजा केली, काही सेवा केली तर त्याचे आपल्याला खूप फायदे हे बघायला मिळतात. अगदी मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही व्रत करत असाल किंवा करत नसाल तरी पण आपल्याला या गुरुवारी काही उपाय व काही सेवा या करायच्या आहे. कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष हा 9वा महिना आहे. हिंदू धर्मात 12 महिने प्रत्येक देवतेला समर्पित आहे. त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना असल्याचे मानले जाते. तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत वैकल्य देखील केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर, यश आणि समृद्धी प्राप्त होते. यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा देखील केली जाते. आता आपल्याला या गुरुवारी काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता गुरुवार हा माता लक्ष्मीचा वार तसेच भगवान विष्णूंचा वार मानला जातो. या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल, कारण की ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करत असतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते. आता गुरुवारी आपल्याला एका झाडाची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. सनातन धर्मात अनेक झाडे आणि वनस्पतींना पवित्र मानले गेले आहे. पिंपळ, तुळस, केळी, आवळा, शमी यांसारखी झाडे आणि वनस्पती त्यांच्यात विशेष आहे. असे मानले जाते की अशा पवित्र वृक्ष आणि वनस्पतींवर देवी देवता वास करतात. या झाडांची काळजी घेणे आणि त्यांची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. पुराणातही केळीच्या झाडाचे तपशीलवार वर्णन केले आहे. जगाचे पालन करता भगवान विष्णू या वृक्षात वास करतात असे म्हणतात, ज्यामध्ये त्याचे मूळ आणि पाने हे देव गुरु बृहस्पतीचे निवासस्थान मानले जातात. गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्याने लोकांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात. ज्या पण व्यक्तींना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर अशा व्यक्तींनी गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणे असा सल्ला वास्तुशास्त्रात सांगण्यात आला आहे. तर आता आपल्याला आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी तसेच आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी एक उपाय करायचा आहे. तर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. आता आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल देखील टाकायचं आहे. तसेच त्या पाण्यामध्ये आपण चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तसेच हळद माता लक्ष्मीला देखील आकर्षित करत असते. हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. आता एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. तसेच आपण एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. आता दिवा कुठेही तुटलेला फुटलेला नसावा असा दिवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा देखील घेऊ शकता. कणकेचा दिवा घेताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे. आता शुद्ध तूप देखील घ्यायचं आहे आणि हे सर्व घेऊन आपल्याला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे. जिथे पण जवळपास केळीचं झाड असेल तर आपण तिथे जायचं आहे. तिथे झाडाला आपण प्रथम शुद्ध जल अर्पण करायचं आहे, ज्यामध्ये आपण हळद देखील टाकलेली आहे. शुद्ध जल अर्पण केल्यानंतर तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे आणि हा दिवा आपल्याला गोलवातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, म्हणजेच फुलवातीचा दिवा आपण तिथे प्रज्वलित करावा. त्यामध्ये शुद्ध तूप टाकावं. तसेच त्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. या दिव्याला आपण आसन देखील द्यायचं आहे. मग तुम्ही एखादं पान खाली ठेवू शकता. त्या पानावरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे. त्या अक्षरावरती हळदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती तुम्ही मातीची पंती किंवा दिवा ठेवू शकता. आता या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. तसेच या दिव्याला आपण फूल देखील अर्पण करायचं आहे. आता यानंतर आपण एक लाल रंगाचा किंवा हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा आहे. आता हा पेन घेतल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती आपल्याला त्या केळीच्या झाडावरती, झाडाच्या पानावरती लिहायची आहे. आता तुम्हाला पैसा हवा असेल तर तुम्ही धनप्राप्ती लिहू शकता किंवा नोकरी मिळत नसेल, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर तुम्ही नोकरी देखील लिहू शकता किंवा जर संतान प्राप्ती होत नसेल संतान प्राप्ती देखील लिहू शकता. आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो तर ती आपल्याला त्या केळीच्या पानावरती लिहायची आहे.
आता केळीचं पान आपल्याला तोडायचं नाही, तर तिथे जे केळीचं पान आहे त्या पानावरतीच आपण आपली इच्छा हिरव्या किंवा लाल रंगाच्या पेनाने लिहायची आहे. आता आपली इच्छा लिहून झाल्यानंतर आपण केळीच्या झाडाजवळ डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा लिहिलेली आहे तीच इच्छा आपण भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला सांगायची आहे. आता केळीच्या झाडाला आपण 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच आपण केळीच्या झाडाखाली बसून विष्णू सहस्रनामचं पठण देखील करायचं आहे. आता विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे. आता तुम्हाला विष्णू सहस्रनाम पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण हे करायचंच आहे. आता यानंतर केळीच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे. तसेच आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे. यामुळे आपली इच्छा, मनोकामना ही पूर्ण होत असते. तसेच आपल्याला भगवान विष्णूंचा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. आता केळीच्या झाडाचं दर्शन घेतल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे. आपण मध्ये कुठे थांबायचं नाही. आपण मध्ये कुठे थांबलो किंवा कुणासोबत बोललो तर आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली, तर ती सेवा ही सफल ठरत नाही. तर आता हा उपाय आपण कधी करू शकतो, तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त सकाळी 12च्या आत आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि उपाय करत असताना त्याबद्दल आपण कुणालाही न सांगता आपण उपाय करावा. त्यानंतर ज्योतिषशास्त्रामध्ये केळीच्या झाडाचे आणखीन देखील काही उपाय सांगितले आहे की ज्यामुळे आर्थिक संकट हे नक्कीच दूर होतील. कष्ट करूनही जर गरिबी घर सोडण्याचे नाव घेत नसेल तर केळीच्या झाडाचा उपाय तुमचा कायापलट नक्कीच करू शकतो. तर आपण केळीच्या झाडाजवळ जायचं आहे. हा दिवा सांगितला तोच दिवा आपण तिथे प्रज्वलित करायचा आहे. शुद्ध जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण केळीच्या झाडाचं मूळ हे तोडायचं आहे. अगदी छोटंसं हाताच्या बोटा एवढं मूळ आपण केळीच्या झाडाचं काढायचं आहे. आता हे मूळ काढत असताना आपण भगवान विष्णूंना सांगायचं आहे की मी हे मूळ कशासाठी घेऊन जात आहे. मग घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही. जे काही कारण आहे किंवा जी काही इच्छा आहे ती तुम्ही तिथे सांगायची आहे. त्यानंतर ते मूळ घरी घेऊन यायचं आहे. आता अगदी मूळ सुकलेलं असलं तरी पण चालेल. आता हे मूळ घरी आणल्यानंतर आपण घरामध्ये आणायचं आहे. एका तांबणामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर गंगेच्या पाण्याने हे मूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि पिवळ्या रंगाचा धागा या मुळावरती आपल्याला बांधायचा आहे किंवा पिवळ्या रंगाचा कपडा देखील घेऊ शकता. त्यावरती आपण हे मूळ ठेवायचं आहे आणि आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. तसेच विष्णू सहस्रनाम देखील पठण करायचं आहे. पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल. आता यावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे. हे मूळ आपण घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते तिथे समोर ठेवू शकता किंवा स्वामी महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा लक्ष्मी समोर ठेवलं तरी पण चालेल. आता यानंतर आपली इच्छा, मनोकामना भगवान विष्णू, माता लक्ष्मीला सांगायची आहे. त्यानंतर आता हे जे काही मूळ आहे त्या मुळाची आपल्याला पोटली बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाचा धागा बांधला असेल तर तो धागा पूर्णपणे आपण त्या मुळाला बांधून घ्यायचा आहे. आता मुळाला धागा बांधल्यानंतर ही जी काही मुळी आहे ती मुळी आपल्याला आपण जिथे पैसा ठेवत असतो त्या पैशांच्या ठिकाणी ठेवायची आहे. मग तिजोरीमध्ये ठेवत असाल किंवा दुसरे कुठेही ठेवत असो तर तिथे आपण ही मुळी ठेवायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहतो, माता लक्ष्मी ही स्थिर राहते व आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती आर्थिक टंचाई ही दूर होत असते. तसेच आपली धनप्राप्तीची इच्छा देखील पूर्ण होते. अगदी ही मुळी तुम्ही आपल्या देवघरामध्ये ठेवली तरी पण चालेल, कारण की हे साक्षात भगवान विष्णूंचे रूप आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.